तर त्याच वेळेला भुजबळांच्या निशाण्यावर आणखी एक नेते होते, ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील। विखे आले आणि विखार पसरवून गेले असा घणाघात भुजबळांनी ओबीसी मेळाव्यात केला। एवढंच नाही तर भुजबळांनी विखेंना टार्गेट करत भाजपवर निशाणा साधला आणि त्यावर उत्तर देताना विखे पाटलांनी सामंजस्याची भूमिका घेतली। मात्र भुजबळ आणि विखे दोघेही सत्ताधारी आहेत आणि दोघेही सरकारमधले मंत्री आहेत। मग भुजबळांनी विखेंवर एवढी टीका का केली? काय आहेत त्यामागची गणित? जाणून घेऊया। कारण भारतीय जनता पक्षाचा डीएनएच ओबीसी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलंय की आमच्या डीएनए मध्येच ओबीसी आहे। ओबीसी आमचा डीएनए आहे। हा डीएनए कधी सर्कल काही सांगता येणार नाही। ओबीसी हा नेमका कुणाचा डीएनए, यावरून नवी लढाई सुरू झाली आहे। ही लढाई लढताना राज्यातले ओबीसींचे हेवीवेट नेते भुजबळांच्या टार्गेटवर आहेत राधाकृष्ण विखे पाटील। महसूल मंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनीच 2 सप्टेंबरला जरांगेंच्या हाती हैदराबाद गॅजेटचा GR सोपवला। त्यामुळेच आता भुजबळांच्या निशाण्यावर विखे पाटील आलेत। भुजबळ म्हणतात विखे आले आणि विखार पसरवून गेले। त्यावर विखे पाटील म्हणतात भुजबळांना भेटेन आणि सगळं समजावून सांगेन। पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत। एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा। काय तुम्ही सांगता? मला सांगता तुम्ही येऊ नका। आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हक्काने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। नाही, म्हणून मी पहिल्या दिवसापासून माझा प्रयत्न आहे की माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भेटून एकदा समजून सांगणार आहे मी। कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारने जी नेमलेली होती, तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कारवाई करतोय। हे काही मी त्या उपसमितीचा अध्यक्ष म्हणून एक भाग झाला, परंतु त्याला हे अध्यक्ष म्हणून काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतंय। त्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे। मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब, माननीय भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू। भुजबळांचा विखेंना आणखी एक सवाल आहे। तो सवाल काय हे जाणून घेण्याआधी 2 सप्टेंबरचा घटनाक्रम लक्षात घ्यायला हवा। 2 सप्टेंबरला राज्य सरकारचं शिष्टमंडळ हैदराबाद गॅजेटचा GR घेऊन जरांगेंच्या भेटीला पोहोचलं। विखे पाटलांनी जरांगेंना GRचा मसुदा दाखवला। त्यामध्ये पात्र मराठा व्यक्तींना कुणबी म्हणून दाखला देण्यात यावा असं म्हटलं होतं। मात्र जरांगेंनी पात्र या शब्दावर आक्षेप घेतला आणि पात्र शब्द GR मधून वगळायला सांगितला। पुढच्या काही वेळातच पात्र शब्द वगळून सुधारित GR जरांगेंना सोपवण्यात आला आणि त्यानंतर जरांगेंचं उपोषण संपलं। भुजबळांचा सवाल आहे, 2 सप्टेंबरला मुख्यमंत्री नागपूरमध्ये असताना विखे पाटलांनी परस्पर GR मधून शब्द कसा काढला? काय विधी न्याय खात्याचे तुम्ही मंत्री होता, विखे पाटील साहेब, त्यांना कल्पना आहे की आपण प्रत्येक वेळेला पोलिसाची पात्र असेल तर भरती करा। तुम्हाला सुद्धा काय कॅमेरामन तुम्ही पात्र असेल तर नोकरी। पात्र हा शब्द प्रत्येक ठिकाणी आपण डॉक्टर व्हायचंय, पात्र आहे तर त्यांना परीक्षा। पात्र हा शब्द काढून टाकला 1 तासात। तरी आपण म्हटलं समजेल हे कदाचित आम्ही त्याला बाहेर काढण्यासाठी दबाव झाला। कुणबी प्रमाणपत्र एवढ्या वेगानं कशी दिली जात आहेत यावरही भुजबळांचा आक्षेप आहे। त्यावरच भुजबळांनी भाजपलाही इशारा दिलाय। मी तुमच्या त्या आपल्या महसूल मंत्री बावनकुळेंना सांगितलं, म्हटलं एवढा फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10 महिने लागतात, याला 10 तासात? हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे।
हा DNA कधी सरकल काही सांगता येणार नाही. भुजबळांची वक्तव्य म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे असं म्हणत राऊतांनीही या वादात उडी घेतली आहे. हे खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे. तुमचं एका आणि विखे पाटलांची नेमणूक कोणी केली? त्यावेळेला मनोज जरांगे पाटलांकडे जाऊन चर्चा करण्याची ती मुख्यमंत्र्यांनी केली. म्हणजे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे विखे पाटलांना आझाद मैदानावर पाठवून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थळी जाऊन चर्चा करण्याची संपूर्ण त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे, योजना आहे, ज्या मागण्या आहेत त्यांची पूर्तता आहे, जो GR आहे, त्या संदर्भात मनोज जरांगे पाटलांची संमती घेण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपवल्यावर विखे पाटील हा मुख्यमंत्र्याचा माणूस आहे. खरं तर भुजबळ आणि विखे पाटील हे दोघेही सरकारमध्ये आहेत, मात्र पक्षासाठी नव्हे तर ओबीसींसाठी काम करतो असं भुजबळांनी यापूर्वीही स्पष्ट केलंय. त्याचवेळी राज्यातच नव्हे तर देशातही ओबीसींचा नेता होण्याची भुजबळांची महत्वाकांक्षा आहे. भुजबळांच्या या भूमिकेवरून अजित पवारांनीही भुजबळांना सुनावलं असलं तरी मराठा वोट बँकेवर भर असलेल्या राष्ट्रवादीत आधीच ओबीसी नेते धनंजय मुंडेंची मंत्रिपदावरून विकेट गेली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीकडे येणारा ओबीसी मतदार नाराज करायचा नाही म्हणून भुजबळांना मंत्रिपद देण्यात आलं. त्यामुळे भुजबळांच्या ओबीसींबद्दलच्या आक्रमकपणाची थोडी मदत राष्ट्रवादीला होईल आणि ओबीसी मतदारांवर भर असलेल्या भाजपलाही भुजबळांच्या या भूमिकेचा फायदाच होईल असं गणित असण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.